देशानं सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारलाय। त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं भवितव्य उज्ज्वल आहे। श्रमप्रधान उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास रोजगार निर्मिती वाढवून सन 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न निश्चित साकार होईल, असं मत पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि अर्थतज्ञ डॉक्टर एस महेंद्र देव यांनी व्यक्त केलं। शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र अधिविभाग आणि भारतीय अर्थमिती संस्थेच्या वतीनं आयोजित 3 दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग आणि भारतीय अर्थमिती संस्थेच्या वतीनं 3 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलंय। पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर एस महेंद्र देव, अर्थतज्ञ डॉक्टर नीरज हातेकर, विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव आणि डॉक्टर डी वाय पाटील शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत या परिषदेला सुरुवात झाली। अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर महादेव देशमुख यांनी परिषदेच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला। यावेळी डॉक्टर देशमुख यांच्या दी 3 Ds या पुस्तकाचं आणि परिषदेच्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं। त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था काल, आज आणि उद्या या विषयावर डॉक्टर देव यांनी विवेचन केलं। जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अनेक आव्हानं असली तरी देशांतर्गत मागणी, राजकीय स्थैर्य आणि व्यापक आर्थिक स्थैर्य यामुळे भारतीय अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे। मात्र उज्ज्वल भवितव्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढ पुरेशी नसून सर्वसमावेशक आणि पर्यावरणपूरक विकासावर भर देणं आवश्यक आहे। त्यासाठी उत्पादन क्षेत्राचा विस्तार, विशेषतः श्रमप्रधान उद्योगांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळकटी देणं, संशोधन आणि विकास क्षेत्रात गुंतवणूक वाढवणं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्थव्यवस्थेसाठी तयारी करणं हे भविष्यातील यशाचे प्रमुख घटक ठरतील। तसंच देशातील विविध राज्यांमध्ये विकासाची असमानता असल्यानं संतुलित प्रादेशिक विकासावर भर देणं आवश्यक आहे। लोकसंख्या वाढीचा उपयोग करून कौशल्य विकास, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे। हवामान बदल हा भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी गंभीर आव्हान असून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणं आणि स्वच्छ ऊर्जा वापर वाढवणं ही काळाची गरज आहे, असंही डॉक्टर देव यांनी सांगितलं। तर भविष्यात संशोधनातील सर्वात मोठं आव्हान हे सॉफ्टवेअर किंवा डेटा नव्हे तर संगणकीय क्षमता, इंटरनेट गती आणि हार्डवेअर असेल। तसंच संशोधकांमध्ये व्यापक सहकार्य आणि नेटवर्किंग अत्यावश्यक असल्याचं डॉक्टर नीरज हातेकर यांनी नमूद केलं। या परिषदेमध्ये 22 राज्यातून 300 पेक्षा अधिक शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झालेत।